जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आज आहे हरतालिका आणि हरतालिका गौरी गणपती या सगळ्या सणांची लगबग सगळ्यांच्या घरात चालूच असेल। तर आज हरतालिका पूजेसाठी मी काय तयारी केली आहे किंवा ती मी कशा पद्धतीने करते ते सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर चला मग बघूया पूजेचे सगळे साहित्य किंवा त्यासाठी लागणारी तयारी कशी केली आहे। असं केलं आहे सिंपल एकदम हरतालिके पूजेसाठीच डेकोरेशन। तर यामध्ये कोणी 5 प्रकारचे 7, 11 अशा प्रकारचे 11 पानं आपण घेतो। मला जितके मिळाले तितके घेतले आहेत। तर काही जण हरतालिकेच्या मूर्तीची पूजा करतात जी आपल्याला आजकाल बाहेर अवेलेबल असते, पण मी शक्यतो लहानपणापासून वाळूचा महादेव बनवते आणि तो कसा बनवते ते मी दाखवेलच। पण त्यासाठी मी घेतली आहे ही वाळू आणि आरतीची पूजेची पूर्ण तयारी केलेली आहे, फळं घेतलेली आहे। तर मेन पूजेसाठी कणीस, मुळा, काकडी 2-3 प्रकारचे जे पण अवेलेबल असतील ते फळं आणि असे सगळे 11 प्रकारचे पानं किंवा 5-7 कसे पण तुम्ही घेऊ शकता आणि फुलं। तर पूजेची तयारी कशी केली आहे त्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवले। आता मी फटाफट रेडी होते आणि मग मी पूजा कशी करते किंवा कोणत्या पद्धतीने करते, लहानपणापासून मी ती कशी करत आली आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर चला मग भेटूया। तर मी काठापदराची साडी घालून पूजेसाठी छान तयार झाली आहे आणि पूजेची तयारी पण झाली आहे। तर मग आता फटाफट मी पूजा कशी करते काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच। तर पूजा मी स्टार्ट केली आहे आणि मी तुम्हाला दाखवते की मी कशी करते ते। तर हा बनवला आहे मी महादेव आणि ही जी आहे त्याच्या डोक्यावरती ती आहे गंगा आणि त्याच्या सोबत असते ती पार्वती। पार्वती म्हणजे मी असे 5 ठिपके दिलेले आहेत, ती पार्वती, ही गंगा आणि हा छोटासा नंदी। तर ओव्हरऑल मी लहानपणापासून मला आता आठवतही नाही, मी आई सोबत खूप लहानपणापासून ही पूजा करते आणि आम्ही जेव्हापासून करतो तेव्हापासून अशीच बनवतो। तर आता आपण याची पूजा करून घेऊया। हे आता आधी आपण हे गणपतीचं पूजन करून घ्यायचं आणि मग आपण हरतालिकेची पूजा स्टार्ट करूया। तर इथे गणपती पूजनासाठी सर्वप्रथम आपण आधी पाणी, दूध आणि नंतर पाणी असे वाहिल्यानंतर हळदी कुंकू, मग फूल आणि दुर्वा वाहून घ्यायचा। अशा प्रकारे गणपतीची पूजा मग संपन्न होते। त्यानंतर आपण हरतालिकेची पूजेला स्टार्ट करू शकतो। आता हरतालिकेच्या पूजेमध्ये पण आपल्याला सेमच करायचे आहे। पहिल्यांदा सर्वप्रथम फुलांनी आपण पाणी, दूध, पाणी असं वाहून झाल्यानंतर हळदी कुंकू व्हायचे आणि सर्वप्रथम आपण बेल व्हायचा। बेल वाहिल्यानंतर आपण जे काही 5, 7 किंवा 11 प्रकारची जी पण पाने घेतलेली आहेत ती पाने एक एक करून वाहून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला फुले वाहून घ्यायची आहेत। मी फुले अशा पद्धतीने वाहिली की त्याचा शेवटचा जो आकार तयार झाला तोही अगदी महादेवासारखा दिसतो। शेवटी वस्त्रमाळ व्हायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा। मी गुळ आणि शेंगदाण्याचा दाखवला आणि आरती आणि कहाणी केली की झाली आपली हरतालिकेची पूजा। तर तुम्ही पाहिली अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे। मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्ही कशी केली आहे, तुम्ही आणखीन काय काय करता किंवा माझ्याकडून काही मिस झाले असेल तर ते पण मला सांगा। हा व्हिडिओ बनवला यासाठीच आहे की दरवर्षी हरतालिका आली किंवा काहीही सण असेल किंवा काही करायचं असेल तर मला आईला किंवा सासूबाईंना फोन लावावा लागतो। तर तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल की पूजा कशी करायची किंवा काय काय साहित्य लागते किंवा तुमच्या घरच्या काही पद्धती वेगळ्या असू शकतात, पण बेसिक या जे सगळेच फॉलो करतात
ते मी सगळे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि चला तर मग मी आता थोडस पटापट सुमितसाठी जेवणाचं बनवते, कारण तुझ्यामुळे ऑलरेडी लेट झाला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती सोबत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.